त्याचे योगदान आता आदरणीय व्यासपीठ, निरीक्षर विवेकी परीक्षक वृंद आणि समोर बसलेल्या सुज्ञ श्रोत्यांनो, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या वक्तृत्वाचा थेट विषय मांडतोय की भारत राष्ट्राची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रहो, आपल्या पूर्वजांनी या देशासाठी आपल्या कर्तृत्वाच्या मनगटाच्या शक्तीवर आणि वेळ प्रसंगी या देशाच्या रक्षणासाठी आपल्या त्यागमय भक्तीवर आजपर्यंत हा भारत देश तरला आहे. मित्रांनो, अशा या देशातल्या खऱ्या खुऱ्या वारसदार जनतेवर घोड्या करून त्यांचं दमन केलं गेलं. त्यांच्या वेदनांचा इतिहास उजागर करण्याची वेळ जेव्हा माझ्यासारख्या वक्त्यावर येते तेव्हा मला केवळ आठवतो तो म्हणजे गरिबांवर झालेला अमानवीय अत्याचार आणि जाती भेदाच्या जात्यात भरडली गेलेली ती जनता लाचार. अहो, एकदा जुना इतिहास तर आठवून पहा आमच्या यातनांचा. जातीयतेच्या ढिगाऱ्याखाली आमच्या दलित पीडितांच्या वेदनांचं एक नवीन मोहीमजोदाडो सापडते की नाही ते पहा. आमच्याच वेदनांचा इतिहास आठवून आमच्या वाहत्या रक्तामध्ये विद्युत संचार व्हावा आणि वाटतं की पेटवून उठवावा इथल्या प्रत्येक माणसाला इथल्या अंधधर्म व्यवस्थेविरुद्ध. ज्या महामानवाने आपली झोप गहाण ठेवून आपल्या डोळ्याच्या गारगोट्या करून वेळ प्रसंगी आपल्या आपतांवर ज्याने माती टाकली त्या महामानवाने इथल्या जनतेसाठी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल तत्वांवर आधारित इथल्या भारत राष्ट्राची निर्मिती केली. परंतु आज काय पाहायला मिळते की आयत्या पीठावर रेगोट्या ओढणाऱ्या काही देशविक्या दलालांना माझ्या बाबासाहेबांच्या त्यागाची चाडच उरलेली नाहीये. मग वाटतं की व्हावी एकदा येथे शेवटची निर्णायक क्रांती यांच्या विरुद्ध, की पुन्हा एकदा बाबासाहेबांचं कार्य समजून सांगण्यासाठी कुणाशीही विद्रोह करण्याची आवश्यकताच पडू नये. कारण सूर्यासमान येथे तळपून भीम गेला, सूर्यासमान येथे तळपून भीम गेला, अंधारल्या दिशांना उजळून भीम गेला. धर्मांध साखळ्यांनी जखडून ठेवलेल्या बेड्या युगायुगाच्या तोडून भीम गेला, तोडून भीम गेला. मित्रांनो, बाबासाहेबांचं या राष्ट्र निर्मितीच्या योगदानाबद्दल माझं मत व्यक्त करताना मला पुन्हा नव्याने सांगणे भाग पडते की या महामानवाचा या देशाच्या उभारणीबाबत केवळ एककल्ली दृष्टिकोन कधीच नव्हता, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला जिवंत ठेवून त्यांनी 1927 14 तळे आंदोलन केले. इसवी सन 1930 काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आधी आवाज उठवला. त्यांचं हे कार्य म्हणजे राष्ट्र मंदिराचा आधी कळस आणि नंतर पाया उभारण्यासारखं अतिशय कठीण सामाजिक कार्य आहे. मित्रांनो, याही पुढे जाऊन पिढ्यानपिढ्याच्या अज्ञानामुळे इथली तळागाळातील जनता ही धनदांडग्यांच्या आणि बडव्यांच्या पायाच्या टाचाखाली चिरडली गेली होती. जोपर्यंत हा समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत तो शहाणा होणार नाही आणि संघटित होऊन आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणार नाही हे बाबासाहेबांनी जाणलं. म्हणूनच त्यांनी इथल्या शोषित समाजाच्या शिक्षणासाठी द पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजच्या स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी येथे शिक्षणाची नवीन क्रांती घडवून आणली आणि या देशाच्या राष्ट्र निर्मितीसाठी लावलेला हा मोठा हातभारच आहे. मित्रांनो, हे सूर्यप्रकाशा एवढेच सत्य आहे. त्यांच्या या शिक्षण कार्याबद्दल गझल सम्राट सुरेश भट गरजून सांगून गेले होते की कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्या सवे आज येते शब्द तोलू लागले. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे आणि सारखा जावे तिथे हा तुझाच डंका झडे, हा तुझाच डंका झडे. मित्रहो, तळागाळातल्या उपेक्षित जनतेला आत्मभान देऊन त्यांची जर अस्मिता कोणी जागी केली असेल तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याही पुढे जाऊन एक अर्थशास्त्रज्ञ होते. म्हणून त्यांनी या देशातल्या आर्थिक बळकटीकरणासाठी आरबीआय मध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. मित्रांनो, जो शेतकरी या देशाचा काल, आज आणि उद्याचा एकमेव पोशिंदा आहे, अशा या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत त्याची परिस्थिती कधी बदललीच नाही. त्याच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्तेची सकाळ कधी झालीच नाही. जणू सुगी भरलेल्या शेतात भिकेचा कटोरा चाला जणू हातात, अशी परिस्थिती बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची पाहिली आणि त्यांचं मन कळवळून बोललं की इडा पिडा टळावीन राज्य बळीच यावं, इडा पिडा टळावीन राज्य बळीच यावं, वाटते वामनाला आता पाया खालीच रगडावं, बळी राजा यावा पोटी अशी करतो कामना आणि पुन्हा पुन्हा पोटी कारे तूच येतोस वामना, तूच येतोस वामना. मित्रांनो, पुराणातल्या त्या वामन काळापासून तर आजपर्यंतची शेतकरी बापाची परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिराकुंड धरण प्रकल्प योजना, दामोदर विकास खोरे योजना यामध्ये मुख्य मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती.
आणि इथल्या शेतकरी राजाला इथल्या आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे भाग्यविधाते तर होतेच, परंतु याही पलीकडे जाऊन ते एक अग्रणी पुढारी, मुत्सद्दी संसदपटू आणि या देशाचे पहिले कायदे मंत्री होते. म्हणून त्यांनी जाणलं होतं की परकीयांपासून या देशाला स्वातंत्र्य मिळणे मुळीच कठीण नाही, परंतु इथल्या धनदानग्यांपासून इथल्या सामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळणे हे अतिशय कठीण आहे. म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानासारखा महाग्रंथ लिहून या देशाला बहाल केला होता. मानवतावाद, गुलामी, जातीभेदाच्या अंधारातून शाश्वत ज्ञानाचा सूर्योदय व्हावा, 18 पगड दलित, शोषित, पीडित जनतेला माणसासारखं जीवन जगता यावं, येथे केवळ जनतेचंच राज्य असावं, असं सुंदर स्वप्न आपल्या डोळ्यात, हृदयात आणि लेखणीत साठवून या देशाला संविधानासारखं महाशास्त्र देऊन या देशाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. परंतु आज काय पाहायला मिळतंय की जातीभेदावर, आरक्षणाच्या वादावरून आणि धर्मवादावरून इथे राजकारण करून इथले राजकारणी आपला राजकीय डाव साधताना दिसत आहे आणि याचमुळे इथे अशांतता पसरत आहे. याचाच फायदा परकीय राष्ट्रे घेतात आणि इथे आपला आतंकी डाव साधतात आणि इथे रक्ता मासाचा सडा पाडतात. याच कारणामुळे माझ्या देशात म्हणे सिंदूर ऑपरेशन झालं. त्यामध्ये काय पाहायला मिळालं की यंत्रातून आग, बॉम्ब गोळ्यांचे परात, परदेशी विमानांचे हल्ले आणि बेची राख झालेले जिल्हे, रक्तांच्या खारोळ्यात भारतीयांच्या आरोळ्या त्या पहलगामला ऐकू आल्या. याही पलीकडे जाऊन या देशातल्या सरकारने इथे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला आणि न्याय मागणाऱ्या शिक्षकांनाच इथे सरकारने बेड्या ठोकल्या. आजही जातीवरून इथे माझ्या माता बहिणींना इथे पुण्यामध्ये शिव्या देण्यात येत आहे. हे पाहून इथल्या भ्रष्टांचं काळीज तर नाही झरलं, पण यामुळे मात्र उभं बंद भारत राष्ट्र हादरलं आणि तेथे वर मात्र माझ्या बाबासाहेबांचं काळीज लखलख हल्लं असेल, वेदनांनी गहिवरलं असेल आणि ढसा ढसा रडलं असेल. मित्र हो, ढसा ढसा रडलं असेल. म्हणून म्हणतो, चला उठा, जागे व्हा, मी, तुम्ही, आम्ही, आपण सर्व मिळून बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानातल्या कलमांच्या संजीवनी महामंत्रांचं रक्षण करूयात आणि इथली लोकशाही ही आबाधित ठेवूयात आणि इथल्या जनाच्या मनात जागे ठेवूयात. बाबासाहेबांनी केलेलं भीम कार्य आपण जर असं केलं नाही तर येणारी पिढी आपल्याला दोष देत म्हणेल की बेरका होता दिलासा, मान भावी धीर होता. बेरका होता दिलासा, मान भावी धीर होता, पाठ राखण्या देशाची लागवी खंजीर होता. मी जरी तळमळीने बोलतो आहे ऋतूंशी, ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता, असा ताशेरा ओढल्या जाऊ नये. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.